काव्या फायटर्स या संघाचे दोन हार्ड हिटर फलंदाज, एकीकडे आपण नो डाऊट रणजित जाधव यांना एकीकडे आपण पाहतोय, तर त्यांच्या समवेत गोविंद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समायरा काव्या फायटर्स या संघाच्या वतीनं मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होत असताना क्षेत्ररक्षण शिवन्या 11 हा संघ सजवत असताना एकीकडे आपण पाहतोय मेन इन ग्रीन, तर दुसरीकडे आपण पाहतोय मेन इन ब्लू. या दोघांमधली लढत आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. आजचा शनिवारचा दिवस खरं तर आपण पाहिलं तर शनिवारच्या दिवसामध्ये शनिवारची ही सकाळ प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारे. कालच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसाचा या ठिकाणी दुसऱ्या पर्वातील पहिला दिवस अगदी अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करताना आपल्याला सर्व खेळाडू पाहायला मिळाले. आजचा दुसरा दिवस आहे आणि उद्याचा तुम्हाला अंतिम दिवस, तिसऱ्या दिवसामध्ये या स्पर्धेचा अंतिम विजेता तुम्हाला दुसऱ्या पर्वामध्ये पाहायला मिळेल. ही क्रिस्टल ट्रॉफी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेते. सकाळची सूर्याची कोवळी ऊन आपल्या सगळ्या ऊन जेव्हा प्रत्येकाच्या अंगावर पडला तेव्हा प्रत्येकाची पावलं जणू या मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. आणि आज आपण पाहतो क्रिकेटचा हा महासंग्राम. आजच्या दिवसामध्ये जर आपण विशेष उल्लेख करूया खरं तर ही संकल्पना जी आपण पाहतो वाल्मिक पठार या संघटनेचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला होत असताना आपण पाहतो याचे वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष राहुल डीजे चॉकलेट बॉय म्हणून आम्ही त्यांना नेहमीच संबोधत असतो. त्यांच्या अध्यक्षतेखाली हे दुसरं पर्व संपन्न होत असताना परंतु वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनची निर्मिती ज्यांच्या माध्यमातून झाली आणि ज्यांच्या कार्यकुशल नेतृत्वामध्ये आपण सातत्याने वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन आगेकूच करत असताना पाहतोय सन्माननीय सुरेशजी साळुंखे हे संस्थापक आहेत या वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचे. तर उपाध्यक्ष नितीन वरंडे यांच्या नेतृत्वाखाली सध्या ही स्पर्धा संपन्न होत असताना आमचे दोन पंच मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झालेत. एकीकडे आपण पाहतोय या नवी मुंबई क्रिकेटमधलं बाहुबली अर्थातच ज्यांना संबोधलं जातं गुरुनाथ पाटील सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये महेश मिसाळे सर ही विद्यमान पंचांची जोडी सध्या मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाली. तर गोलंदाज क्रमांक 1 पहिला गोलंदाज या ठिकाणी वापरला जातो शिवन्या 11 या संघाच्या माध्यमातून. पहिला गोलंदाज फ्रंटलाईन सीमर. 5 षटकांचा खेळ पाहायला मिळेल आणि गेम इज ऑन पंचांचा इशारा. क्रिकेटला इथे सुरुवात होते. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं यश वॉरियर्स या संघाने 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला कुठला संघ मिळतो ते पाहणं गरजेचं. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवर फ्रंटलाईन सीमर गोलंदाज तयार रहीम शेख. पहिला बॉल थ्रू द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधून काढली, बॉल बघता बघता सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवर आलाय दमदार शानदार आगाज करणारा हा चौकार. रणजित जाधव मैदानाच्या आतमध्ये आहे, डोक्यावर बर्फ ठेवलाय. रणजितचा नॅचरल क्लास आपण पाहिलं तर अगदी बॉल उडवतो षटकारांसाठी, परंतु त्याला माहिती आहे आपल्यावर जबाबदारी दिली समायरा काव्या फायटर संघाचे ओनर अमर पाटील आणि त्या आता जबाबदारीने खेळावं लागेल. पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, पहिल्या बॉलवर चौकार, टिट फॉर टॅट जसाच तसे प्रत्युत्तर दिलंय. 1 तेरी तो 1 मेरी. पहिल्या बॉलवर चौकार मारल्यानंतर रणजित जाधव बॅक टू डगआउट. अप्रतिम पुनरागमन रहीम शेखचं आपल्याला पाहायला मिळालं. मेंडेटरी पॉवर प्लेचा बंधनाचं षटक आहे. 30 यार्डच्या आतमध्ये खेळाडू पाहायला मिळतील, 2 खेळाडू बाहेर, ज्याच्यामध्ये आपण यावेळी मात्र खेचून मारलाय बॉल सीमारेषा पार. डीप लॉंग ऑफला क्लिअर करतो, हवेच्या लाटांवर सॉल्व, बॉल सीमारेषा पार. दणदणीत खणखणीत षटकार. प्रशांत कदम बॅटिंगला आल्यानंतर पहिल्याच बॉलवर अगदी शीघ्र क्रिकेट मानसिकता सेट करून आला, अगदी पॅन्डल्स मधूनच स्वतः सेट होऊन आलाय की काय
हेच पाहायला मिळालं आणि पहिल्या बॉलवर सुमितने ठोकलाय षटकार, माफ करा सुमितने ठोकलाय पहिल्या बॉलवर. ॲक्शन रिप्लेमध्ये MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. हा बॉल अगदी ओव्हरपिच बॉल होता, त्याला मात्र अगदी गुडघे वाकवले आणि बॉलला फेकून दिलंय. हवेवर स्वार होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर जात असताना तुम्ही MTC लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर चौकार रणजितने ठोकलाय, तदनंतर रणजितची विकेट गेली, परंतु त्या विकेटवर कुठल्याही प्रकारचा दबाव प्रशांतला पाहायला मिळाला ना. जसा आला प्रशांत तसा पहिल्या बॉलवर आपला नॅचरल खेळ दाखवत असताना रहीम शेखच्या बॉलवर तिसऱ्या बॉलवर मात्र आक्रमण केलंय आणि षटकार. इथे षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल समायरा काव्या फायटर्स टीमला. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच पहिल्या विकेटची पुनरावृत्ती होईल का, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय आणि इथे पंचांच्या माध्यमातून एक धाव डिक्लेअर करण्यात आली. आणि आता स्कोर कार्डचा जर विचार केला तर 11 रन्स लॉस ऑफ 1 विकेट फर्स्ट ओव्हर प्रोग्रेसिव्ह. पहिलं षटक चालू आहे. अतिशय सुंदर देखणी स्पर्धा. कोणीही पाहिलं तर अगदी प्रेमात पडावं अशा प्रकारची ही क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. आणि समोर जर आपण पाहिलं तर संपूर्ण या मैदानाच्या भोवताली अगदी गुलाबी रंगाची छट आपल्याला पाहायला मिळते. पिंक इज अ कलर ऑफ लव्ह. आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये या बॉलवर देखील लॉफ केला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहे. सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेलाय आणि तिथे आपण पाहू शकता प्रशांत होता, अगदी प्रसाद होता. अगदी फुलपाखरू जशा पद्धतीनं हातामध्ये पकडावं तशा पद्धतीनं अलगद ही कॅच मात्र पकडली गेली. आणखीन एक विकेट डाऊन होत असताना आपण पाहतोय समायरा काव्या फायटर्स या संघाचा. MTC लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये सगळ्या गोष्टी पाहू शकताय. पहा कशा पद्धतीनं कॅच अगदी सोपा झेल होता आणि अलगद पद्धतीने या झेलला पकडलाय आणि तदनंतर मात्र सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. आणखीन एक विकेटचं पतन झालं. आतापर्यंत आपण पाहिलं रणजित जाधवचं 4 धावा त्याने काढल्यात, तो मैदानाच्या बाहेर गेलाय. गोविंद चव्हाण, प्रशांत कदम याला आपण पाहतोय ज्याने एक षटकार ठोकलाय, तदनंतर एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव त्याने देखील काढली आणि तदनंतर तो देखील मैदानाच्या बाहेर गेला. आता गोविंद चव्हाण आहे आणि त्याच्या जोडीला नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय निलेश. निलेश चव्हाण आणि रहीम गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मात्र गुडलेन स्पॉटवरून टप्पा राईज झाला. तदनंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. पहिल्या ओव्हरची समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून एक चौकार षटकार झालाय, परंतु 2 विकेट महत्वपूर्ण या ओव्हरमध्ये घेतल्या गेल्यात. गोलंदाज रहीम शेखने मी म्हणेन इकॉनॉमिकल षटक, 1 चौकार आणि षटकार वगळता खूप चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. फ्रंटलाईन सीमर रहीम शेख या गोलंदाजाचं. अतिशय सुंदर आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक समालोचकांची मांदियाळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. याच गावचे भूमिपुत्र ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला नेहमीच आवाज दिला जातो. अगदी ॲज अ क्रिकेटर, ॲज अ समालोचक आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांना महाराज या टोपण नावाने संबोधलं जातं, कारण आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांचा कार्यकाल अतिशय चांगला राहिलेला आहे. असे भजन कीर्तन ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं ऐकत असतो ते महाराज यांचा सुमधुर आवाज, तुमच्या हक्काचा आवाज. त्याचबरोबर राहुल सर या ठिकाणी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांचा सुमधुर आवाज आणि ज्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धा, सध्या नाईटच्या स्पर्धा देखील पनवेल विभागामध्ये तुम्ही ऐकतायत. अनेक मोठमोठ्या स्पर्धांना ज्यांचा आवाज लाभलेला असतो ते आमचे रुपेश पाटील यांचा देखील सुमधुर आवाज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. 2 षटक आपल्याला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पाहायला मिळतील. एकीकडे आपण पाहिलंय तर एक मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात, तर त्याचबरोबर काऊ कॉर्नरला एक क्षेत्ररक्षक तैनात प्रसाद, ज्याच्या माध्यमातून एक सुरेख झेल या ठिकाणी पकडला गेलाय. आता गोलंदाज क्रमांक 2 वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीनं दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अभय आणि स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला गोविंद पाहायला मिळतील. आक्रमण चढवावे लागेल. पहिल्या षटकामध्ये आता पाहतोय फक्त 11 धावा जमा केले, ज्याच्यामध्ये एक षटकार एक चौकाराचा देखील समावेश आहे. आता गोलंदाजी मार्कवर अभय मात्र तयार झालेत. पंचांकडून गाठ घेतली, ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहे. गोविंद मात्र सज्ज आहेत. अमरेला टाइम क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिड ऑन मिड ऑफ सज्ज आहे.
शॉट एक्स्ट्रा कव्हर, त्याचबरोबर शॉट पॉईंटला क्षेत्ररक्षक, शॉट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि पहिला बॉल लेफ्ट केलं. पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय. गुरु पाटील आपल्याकडे इशारा देतात. इट्स अ वाईड बॉल, लेग स्ट्रिकला सोडून जाणारा बॉल. आता 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते. शिवन्या 11 समायरा काव्या फायटर्स यांच्या माध्यमातून विनायक साळुंखे यांचा संघ शिवन्या 11 सध्या आपण पाहतोय. अभय गोलंदाजी मार्कवर. गोविंदसाठी हा बॉल यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहू शकतात. लेग साईडला मारायचा होता परंतु पंचांचा इशारा. आणखीन एक बॅक टू बॅक 2 वाईड बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव, अर्थातच 2 धावा या देखील बॉलवर प्राप्त होतील. गुरु पाटील आपल्याला म्हटलं की आठवतात ते दिवस. अनेक मैदानं ज्याच्यामध्ये सारसोळ्याचं मैदान भरपूर वेळा ज्यांनी गाजवलेलं आहे ते गुरु पाटील सध्या स्ट्रायकर पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटचा भरपूर अनुभव घेतलाय आणि आता त्याच अनुभवाचा वापर करून सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये, ज्या पंचांना आपण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये देव संबोधत असतो, इथे मात्र गोविंद तयार. नॉन स्ट्रायकरला पंच आपण पाहतोय महेशजी मिसाळे सर, हे दोन्ही मातब्बर पंच सध्या. अभय गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार गोविंदसाठी. पहिला बॉल या वेळेला मात्र आपण पाहू शकता हुक करण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येत आहे. इट्स अ ग्लोरियस 4. चौकार या बॉलवर प्राप्त झालाय. आतापर्यंत 2 चौकार ठोकले गेलेत. या इनिंग मध्ये 1 षटकार देखील ठोकला गेला. 2 वाईड बॉल टाकल्यानंतर तिसऱ्या बॉलवर हाफ ट्रॅकर बॉलवर फुल करण्याची संधी. भरपूर वेळ होता बॅट्समनकडे, त्यांनी मात्र नटराज स्टाईलने बॉल पाठवून दिलाय सीमारेषा पार. चौकार. सध्या क्रिकेट जर आपण पाहिलं तर भरपूर टेनिस क्रिकेटला सुगीचे चांगले दिवस आलेत. आपण म्हणूया सोन्याचे दिवस आलेले असं म्हणायला काही हरकत नाही. कारण ISPL सारख्या सध्याच्या घडीला ज्या स्पर्धा रंगत आहेत त्या स्पर्धांमध्ये आपण करण अंबालाला पाहिलं, 25 लाखाचं पारितोषिक त्याला देखील प्राप्त झालेत. रजत मुंडेला जर आपण पाहिलं तर 50 लाखाचं प्राइस त्याला देखील प्राप्त. अच्छा, सागर अलीला 50 लाखाचं बक्षीस आपण पाहिलं. याच दरम्यान पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय आणि या षटकामधील तिसरा वाईड बॉल आपण पाहतोय जो गोलंदाज हाताळत असताना अभय पाहतोय. कमबॅक करावा लागेल. योग्य टप्पा, योग्य लाईन, योग्य उंची तुम्हाला पकडावी लागेल. कारण इथे जर आपण पाहिलं तर ही प्रीमियर लीग आहे. प्रीमियर लीगमध्ये सगळे बॅट्समन अगदी प्रत्येकाला. इथे मात्र कव्हरच्या दिशेनं 1 बाउन्स. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा फटका. मनगटात खूप ताकद या ठिकाणी या वेळेला आपल्याला पाहायला मिळाली आणि तदनंतर मात्र ठोकून काढलाय. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. गोलंदाज गोविंद, फलंदाज गोविंद यांचं पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून. MTC लाईव्ह म्हटलं की अगदी क्रिस्टल क्लिअर चित्र तुमच्या समोर ठेवलं जातं. MTC लाईव्हच्या माध्यमातून कशा पद्धतीनं या बॉलला फेकून दिले पहा, तुम्ही पाहू शकताय. आपला क्लास दाखवलाय बॅट्समनने. पुढचा देखील बॉल, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये थर्ड मॅनला गेलाय. घोषांकित क्षेत्र आहे त्या ठिकाणी 1 सिंगल अजूनही ॲड होईल. या सिंगल नंतर आपण पाहतोय 24 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 2 विकेटच्या पतनानंतर आत्तापर्यंत, कारण हे बंधनाचं षटक आहे. काव्या समायरा फायटर्स या टीमला माहिती आहे की या 2 षटकामध्ये आपल्याला एक चांगला खेळ करायचा आहे. जोपर्यंत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षक आहेत तोपर्यंत त्याचा फायदा या मॅचमध्ये त्यांना उचलायचा आहे आणि हीच रणनीती गोविंदने सध्या केली. प्रत्येकाचं स्वप्न आहे ही क्रिस्टलची ट्रॉफी प्रत्येकाला जिंकायचं आहे. तिथे फटका देखील खूप चांगला आहे, परंतु घोषांकित क्षेत्र आहे. 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही, सिंगल फक्त मिळेल. आणि या सिंगल नंतर स्कोर कार्डवर आता 25 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. दुसरं षटक अभयच्या माध्यमातून मार्गस्थ आहे. आणि आपण जर म्हटलं प्रीमियर लीग म्हटलं की अगदी प्रत्येक जो संघमालक असतो तो प्रत्येक संघमालक अगदी शोधून हे खेळाडू घेतले जातात, परंतु या अशा सर्वसामान्य खेळाडूंना घेतले जात नाही. ज्या खेळाडूंनी कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली, ज्या खेळाडूने कित्येक वर्ष या उन्हामध्ये सातत्याने एक चांगला दर्जेदार खेळ केला, जिद्द चिकाटी संयम ठेवून एक चांगला खेळ ज्या खेळाडूंनी केलं तेच खेळाडू सध्या तुम्हाला या मैदानामध्ये खेळताना दिसतील. पंचांचा वाईडचा इशारा आला. आणखीन एक धाव या स्कोर कार्डवर ॲड होईल. आणि ज्या खेळाडूंनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कित्येक मैदानं गाजवलेले आहेत हे सर्व खेळाडू तुम्हाला प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतील.
कमबॅक करावं लागेल अभयला. आतापर्यंत या षटकामधले जर आपण पाहिले तर 4 वाईट बॉल टाकले गेलेत. यावेळी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, स्टिकर एंडचा फटका, घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. पंचांचा इशारा, डिक्लेअरचा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 180 डिग्री तुम्हाला या ठिकाणी मैदान पाहायला मिळतो. त्यामुळे जे फटके इनोव्हेटिव्ह फटके आहेत त्या इनोव्हेटिव्ह फटक्यांना इथे चान्स नाही. कारण 360 डिग्रीचं मैदान जेव्हा जेव्हा असतं तेव्हा तुम्हाला स्कूप पाहता येईल, त्या ज्यावेळी पुलचे फटके पाहता येतील. परंतु आज तुम्हाला कुठेतरी रिस्ट्रिक्शन असेल, समोरच्या दिशेनं तुम्हाला खेळावं लागेल, डोक्यावर थोडासा बर्फ ठेवावा लागेल आणि तदनंतर मात्र फटक्यांचं सिलेक्शन तुम्हाला करावं लागेल. हे सगळ्याच गोष्टी आज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण ज्या पद्धतीचं जसं मैदान मिळेल तशा मैदानावर एक चांगलं आयोजन करण्याचा प्रयत्न नेहमीच त्यांचा आपल्याला पाहायला मिळेल आणि यासाठी कौतुक करावं लागेल राहुल DJ चॉकलेट बॉय, अध्यक्ष वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचं. गोलंदाज सय्यार, गोविंदसाठी हा बॉल. यावेळेस स्टिकर एंडचा फटका, संधी आहे, संधीचं सोनं होईल का? यस, 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एका विकेटचं बदल. आतापर्यंत 3रा विकेट गोविंदच्या स्वरूपात लागलाय समायरा काव्या फायटर्स या संघाला. 27-3. गोविंदची जागा भरून काढण्यासाठी नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल होतोय. प्रीमियर लीग म्हटलं की मी अगोदरच सांगितलं होतं, इथे प्रत्येक खेळाडू अगदी निवडून घेतले जातात, अगदी चाळण लावावी तशा पद्धतीने गाळून प्रत्येक खेळाडू घेतले जातात. आणि ज्या खेळाडूने अनेक मैदानं गाजवली ती सर्व खेळाडू तुम्हाला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहायला मिळतील. ज्या ज्या खेळाडूंनी वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनमध्ये आत्तापर्यंत चांगली कामगिरी केलेली आहे ते सर्व खेळाडू आज तुम्हाला प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल आणि त्यांना जबाबदारीने खेळावं लागेल. आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निलेश सैनाद त्याच्या जोडीला नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय. श्रेयस पवार मैदानामध्ये दाखल झालाय. प्रत्येकाचं स्वप्न आहे क्रिकेट जे ही क्रिस्टल ट्रॉफी वाल्मिक पठार दुसऱ्या पर्वाचं विजेता प्रत्येक संघ मालकाला व्हायचं आहे. प्रत्येक संघ मालकाने देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे, प्रत्येक आयकॉन प्लेअरने देखील भरपूर मेहनत घेतलेली आहे. रणजित जाधव समायरा काव्या फायटर्सचा आयकॉन प्लेअर आहे, तर इकडे विनायक साळुंके आपण पाहतोय जो आयकॉन प्लेअर आहे. या दोघांमधलं घमासान आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आज ज्या पद्धतीनं सध्या मैदानाच्या आतमध्ये समायरा काव्या फायटर्स टीम मार्गक्रमण करत असताना 27 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत लागल्या गेल्यात. 13.50च्या सरासरीने मार्गक्रमण करत असताना गोलंदाजी मार्कवर 3रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विनायक. निलेश इज ऑन स्ट्राईक. प्रत्येकाचं स्वप्न आहे क्रिस्टल ची ट्रॉफी प्रत्येकाला, त्या संघ मालकाला, त्या आयकॉन प्लेअरला, त्या संघाला जिंकायचं आहे, सेलिब्रेशन प्रत्येकाला करायचं आहे. आणि गोलंदाजी मार्कवर विनायक तयार. पहिला बॉल निलेश फेस करत असताना अलॉंग द कार्पेट अगदी जमिनीवरची धूळ उडवत लॉंग ऑनला जातो क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं, दुसऱ्यासाठी पलटवार करायचा होता परंतु थांबवलंय बॅट्समन श्रेयसनं. आणि तदनंतर आता श्रेयसला आपण स्ट्राईकला पाहू शकताय. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न प्रत्येकाला पूर्ण करायचं. स्वप्न ते नसतात ते तुम्ही झोपेत असताना पाहता, स्वप्न ते असतात जे तुम्ही उघड्या डोळ्यांना पाहता. आणि ते स्वप्नांची परिपूर्ती करण्यासाठी तुम्हाला आता चांगला खेळ करावा लागेल. पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं, पंचांचा कोणताही इशारा नाही. इथे मात्र चांगला डॉट बॉल या ठिकाणी येत असताना आपण पाहतोय. 2 षटकं आपण पाहिलं तर थोडंसं महागडी ठरलीत शिवन्या 11 या संघासाठी. परंतु 3रं षटक विनायक हाताळत असताना आत्तापर्यंत अप्रतिम कामगिरी त्यांच्या माध्यमातून होते. मिड ऑफ सज्ज आहे बॅट्समन श्रेयससाठी. यावेळी मात्र सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय. आणखीन एक बॉल निर्धाव येतोय, टाळ्यांचं कडकडाट होत आहे. आयुष्यामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं काम करा तेव्हा तुमच्यासाठी टाळ्या जरूर वाजवल्या जातील. आणि पहा इथे मात्र कमबॅक करावं लागेल. गगन भरावी घ्यावी लागेल या ठिकाणी बॅट्समन श्रेयसला. यावेळी मात्र दिशा चुकीची आहे, पंचांचा इशारा आलाय. वाईड बॉल लेक्सिकला सोडून जाणार आणि त्याचबरोबर डिक्लेअर झोनच्या स्वरूपात एकूण 2 धावा या बॉलवर देखील ॲड होतील. आक्रमण करावं लागेल, आक्रमक रवैया धारण करावा लागेल बॅट्समन श्रेयसला आणि निलेशला. कबुतराला गरुडाचे पंख देखील लावले जातील परंतु गगन भरारीचं वेड हे रक्तातच असायला लागतं.
पहा श्रेयस जबाबदारी आहे, पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक गुडलेन स्पॉटवरचा बॉल. आता गोलंदाजचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीची गोलंदाजी करतायत गोलंदाज, व्हेरिएशन पूर्ण गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज विनायक यांचे कौतुक करावे लागेल. आता थोडीशी सल्ला मसलत होईल, दोघांमध्ये काहीतरी वेगळी स्ट्रॅटेजी होईल. आक्रमण चढवावे लागतील या गोलंदाजावर. चांगला फटका, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये हे षटक जर पाहिलं तर शिवन्या 11 या संघासाठी अगदी मी म्हणेन कंजूस गोलंदाजी करत असताना गोलंदाज विनायक या ठिकाणी पाहायला मिळते. तेवढंच एक्सपेन्सिव्ह षटक राहिलंय समायरा काव्या फायटर्स या संघासाठी. अजूनही काही बॉल शिल्लक असतील या षटकातील, एक बॉल असेल, परंतु या षटकामध्ये आता जर पाहिलं तर तब्बल धावा आल्यात, 4 धावा फक्त आलेल्या आहेत. आणखीन एक शेवटचा बॉल, तेज सरार गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर थोडंसं काटा बदललाय. षटक क्रमांक 3 समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून. या षटकामध्ये आल्यात फक्त 4 धावा, 2 षटकांमध्ये आल्या होत्या 26-27 धावा आणि या षटकामध्ये 4, एकूण 31 धावा आतापर्यंत 3 विकेटच्या पतनानंतर. आता हेच डगआउट मधून आपल्याला पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं की आता या 2 षटकांमध्ये 31 धावा स्कोर काढाव्या लागल्यात. या 2 षटकांमध्ये हल्लाबोल करावा लागेल समायरा काव्या फायटर्स टीमला. या टीममध्ये या मॅचमध्ये जिंकायचं असेल तर गोलंदाज काटे जरूर टाकतात, परंतु काट्यांवरून देखील कधी कधी चालावं लागतं. रुतणारे काटे पावलांचा वेग वाढवत असतात. 31 धावा स्कोर काढाव्या लागल्यात. थोडीशी आता स्ट्रॅटेजी आखली जाते. ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये झालाय आणि पाण्यासोबत एक वेगळी कहाणी रचली जाईल. हे निमित्त असतं पाण्याचं, परंतु तिथे एक वेगळी स्ट्रॅटेजी रचली जाते. आणि त्याचबरोबर बॅटिंग करणारे संघ समायरा काव्या फायटर्स या संघामध्ये देखील एक वेगळी स्ट्रॅटेजी सध्या आखली जाते. 2 षटकं चांगली राहिली, तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं आपण पाहिलं तर बॅकफुटला येताना समायरा काव्या फायटर्स, परंतु अजूनही 2 षटकं प्रलंबित आहेत आणि या 2 षटकांमध्ये हाणामारी करावी लागेल. आता 2 षटकं कोणाच्या हातामध्ये सोपवली जातील? शिवन्या 11 संघाचे, त्यांची स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी चालू आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये रंगेबेरंगी वातावरण. आजची सकाळ आपण पाहिलं तर प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी आहे, कारण वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून वाल्मिक पठार प्रीमियर लीग 2रं पर्व शानदार सर्व हे सगळं काही आपल्याला अनुभवायला मिळतंय. सध्या परीक्षांचा हंगाम आहे, परंतु विद्यार्थी सध्या परीक्षा देत आहेत आणि आमचे क्रिकेटवीर क्रिकेटच्या मैदानामध्ये त्यांचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि सध्या जर आपण पाहिलं तर खेळ आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण भूमिका सध्या बजावत असताना आपण पाहतोय. 2 षटकं आहेत, 2 षटकामध्ये काय स्ट्रॅटेजी असेल? थोडीशी आगीकूच करावी लागेल, इथे हाणामारी करावी लागेल. ज्या पद्धतीनं 3रं षटक राहिलंय, थोडंसं दबाव तंत्र आता समायरा काव्या फायटर्स या संघावर आणि त्यांच्या संघ मालकावर, त्यांच्या आयकॉन प्लेयर सगळ्यांवर आता दबाव थोडंसं आहे. त्या दबावाला जुगारून एक नॅचरल खेळ या ठिकाणी करावा लागेल दोन्ही खेळाडूंना, निलेश आणि श्रेयस या जोडीला. सध्या आपण निलेश यांना स्ट्राईकला पाहतोय. पहा घोड्याला जशी टाच मारतो तशी आता टाच मारून या ठिकाणी घोडा आपला पळवावा लागेल. श्रेयस गोलंदाजी मार्कवर, वैष्णव तयार आहे. पहिला बॉल स्टिकर एंडचा फटका, संधी आहे 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि नो मॅन्स लँडमध्ये बॉल पडलाय. तदनंतर आपण पाहतोय 2 धावा दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून धाव आता सध्या मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. असं म्हटलं जातं ना, गरजेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, परंतु गरजेपेक्षा जास्त धावायला देखील दमच असावा लागतो. ती दमकम तुम्हाला आज या मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. गोलंदाज तयार, वैष्णव साळुंके निलेशसाठी यावेळेला पुन्हा एकदा ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि तदनंतर हा आलाय डॉट बॉल. आता प्रेशर थोडंसं समायरा काव्या फायटर्स, सिंगल डबलवर कॉन्सन्ट्रेट करायचं की ते षटकार आणि चौकारांची आतषबाजी करायची, या द्विधा मनस्थितीमध्ये सध्या समायरा काव्या फायटर्स ही टीम पाहायला मिळते. वैष्णव साळुंके पुन्हा एकदा तयार. यावेळेला मात्र लेग स्टिकच्या वरून गेलाय बॉल. आशाळभूत नजरेनं पंचांकडे पाहिलं, पंचांनी इशारा दिलाय लेग स्टिकच्या वरून गेलाय बॉल आणि हा देखील अप्रतिम गोलंदाजी हाताळत असताना
पहिले 2 षटकामध्ये समायरा काव्या फायटर्स या संघाने आतापर्यंत आपण पाहिलं तर या मॅच मध्ये तब्बल 1 षटकार 2 चौकार आणखीन एक तेज तरार गोलंदाजी कौतुक करावं लागेल गोलंदाज ज्या पद्धतीची गोलंदाजी करतोय गोलंदाज सध्या वैष्णव साळुंखे अप्रतिम गोलंदाजी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आणि पूर्णपणे बीट करून टाकलंय अगदी हँडब्रेक खेचावं तशा पद्धतीनं या दोन्ही गोलंदाजांना खीळ बसवली दोन्ही फलंदाजांना खीळ बसवली गोलंदाज वैष्णवने आता निलेश स्ट्राईकला आहेत आतापर्यंत 3 बॉल त्यांनी फेस केलेले आहेत या ओव्हरचे आणि चौथा बॉल यावेळेला मात्र फक्त स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये एक दबाव होतं ते दबाव या ठिकाणी आपल्याला कंप्लीट पाहायला मिळालं बॅट्समन निलेशवर आणि त्याच दबावाचा बळी ठरत असताना निलेश सध्या पाहायला मिळतात आणि तदनंतर आतापर्यंत गोलंदाज वैष्णवने ज्या पद्धतीनं गोलंदाजी केली काबिले तारीफ कौतुक करावं लागेल कौतुकास्पद कामगिरी आपल्या टीमसाठी करत असताना आणि त्याचसाठी थोडेसे टाळ्या त्या गोलंदाजीसाठी नक्कीच वाजतात क्षेत्र कोणतेही असो कठीण परिश्रमास पर्याय नाही अविश्रांत मेहनत हेच खरं यशाचं गमक आहे असं म्हटलं जातं आणि ती मेहनत आपल्याला गोलंदाज वैष्णवच्या माध्यमातून पाहायला मिळते परंतु नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय आक्रमक रवैया धारण करावा लागेल कारण चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज वैष्णव साळुंखे टाकत असताना नवीन बॅट्समन यावेळी मात्र गुडघे टेकून मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे थोडीशी चूक झाली दुसऱ्यासाठी पलटवार झालाय दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होईल का आणि यस पंचांचा इशारा आलाय 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि याच धावांची गरज होती बॅट्समनचं नाव सांगा विठ्ठल गडगे येडगे माफ करा विठ्ठल येडगे सध्या मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आता शेवटचं षटक अजूनही बाकी आहे कौतुक होतंय वैष्णव साळुंखे यांच्या गोलंदाजीचं ज्या पद्धतीनं त्यांनी गोलंदाजी केली या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेटचा पतन त्यांनी या षटकामध्ये केलंय मी म्हणेन अगदी कंजूस इकॉनॉमिकल गोलंदाजी षटक हाताळत असताना 35 धावा आता स्कोर कार्डवर आल्यात तिसरं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं गेलं होतं स्कोरर अक्षय कदम आमच्या सोबत आहे अक्षय कदम म्हणजे अगदी कम्प्युटर मी म्हणेन चालतं बोलतं कम्प्युटर ज्यांच्याकडे सगळे स्टॅटिस्टिक असतं कारण गेल्या वर्षी देखील त्यांच्यासोबत आम्ही होतो एका मोठ्या स्पर्धेमध्ये आणि तिथे देखील त्यांनी सगळ्या प्लेयरचे सगळे स्टॅटिस्टिक आमच्यापर्यंत पोहोचवले होते सगळे रेकॉर्ड्स त्यांनी पोहोचवले होते आणि त्यामुळे स्कोररची भूमिका अतिशय महत्त्वाची असते तिसरं षटक ज्या पद्धतीनं हाताळलं होतं वैष्णव साळुंखे त्यांनी देखील 4 धावा खर्च केल्या होत्या विनायक साळुंखे यांनी तिसरं षटक आणि चौथं षटक वैष्णव साळुंखे यांनी त्यांनी देखील 4 धावा आता शेवटचं षटक आहे हाणामारीचं षटक आहे धावा अक्षरशः कुठून काढाव्या लागतील आणि शेवटचं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवर दुर्गेश पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय नाम आग उठा के बात करते हैं ना हम आग झुका के बात करते हैं हम तो गेंदबाजों के आंखों में आंखें डालकर बात करते हैं पहिल्या बॉलवर चढवला हल्ला श्रेयसने पाठवलाय बॉल सीमारेषा बाहेर षटकार श्रेयस जसा स्ट्राईकला आला पहिल्या बॉलवर त्याने आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय गोलंदाजी मार्कवर सध्या गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे दुर्गेश गोलंदाजी मार्कवर पहिल्या बॉलवर आक्रमण चढवलंय दुर्गेश इथे मात्र पहा काटा वळवण्याचा प्रयत्न परंतु लेगस्टिकला सोडून जाणारा बॉल पंचांचा इशारा आलाय वाईडचा एक सिंगल ऍड होईल या सिंगल नंतर 42 आता स्कोर कार्डवर विराट स्मृती वैभव स्मृती दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतो मिड इनिंग मध्ये प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस साठी आपण यायचंय दुर्गेश तयार पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न खोलवर टप्प्यावरचा बॉल मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न बिडॉनला क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडे बॉल गेलाय स्ट्राईक रोटेट करायची होती त्याला परंतु थांबवलं गेलंय बॅट्समन विठ्ठलने आणि तदनंतर आता विठ्ठलच्या हातामध्ये बॅट आहे इथे विठ्ठलला देखील हल्ला चढवावा लागेल समोर आपण पाहिलं तर 43 आता स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात यावेळेला मात्र स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल ड्रॉप तिथे मात्र दुसऱ्या धावेसाठी पलटवार झालाय दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकत नाही तिथे फक्त मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय पंचांचं बोर्ड आकाशामध्ये गेलंय विकेट आणखीन डाऊन होईल विठ्ठल मैदानाच्या बाहेर अतिशय सुंदर देखणी स्पर्धा आणि
पृथ्वीराज यादव यांचं आगमन झालंय. रत्नागिरी पृथ्वीराज यादव म्हटलं की रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची आम्हाला आठवण होते. ती अर्धशतकी खेळी आणि या वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशनचं नाव सध्या साता समुद्रापलीकडे घेऊन जाणारा हा खेळाडू. आत्तापर्यंत 45वा स्कोर कार्डवर लागल्यात. 45 45. विजय बॅट्समन विजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. भरपूर काही मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. संस्थापक सुरेशजी साळुंखे, अध्यक्ष राहुल डीजे, उपाध्यक्ष नितीन वरंडे यांनी भरपूर मेहनत घेतली आणि अगदी स्वप्नवत स्पर्धा तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी खेळण्यासाठी आपण पाहताय. वाल्मिक पठार क्रिकेट असोसिएशन आयोजित वाल्मिक पठार प्रीमियर लीग दुसऱ्या पर्वामध्ये अगदी आपण पाहतोय अतिशय सुंदर आणि देखणी स्पर्धा या घनसोलीच्या मैदानावर तुम्ही अनुभवताय. विजय बॅट्समॅन यावेळी मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा बॉल गुडलेन स्पॉटवरचा टप्पा पडल्यानंतर शरीराचा वेध घेतला तोपर्यंत 22च्या स्वरूपात एक धाव काढली गेली आणि एक धावेने स्कोर फलक पुढे सरसावतो. आतापर्यंत 46 स्टील रन्स ऑन द स्कोर कार्ड. 5 विकेटच्या मोबदल्यानंतर शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, डेथ ओव्हरचं षटक. सध्या डेथ ओव्हर स्पेशालिस्ट सध्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. दुर्गेश श्रेयससाठी ज्याने एक षटकार ठोकलाय. यावेळी मात्र ते सरळ गोलंदाजी, परंतु दिशा कुठेतरी भरकटलेली आहे. पंचांचा इशारा, वाईडचा इशारा येतोय. आमचे पंच विनोदजी भगत आमच्यापर्यंत इशारा देतात, माफ करा, गुरुनाथ पाटील इशारा करतात. वाईड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. दुर्गेश पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र पुन्हा एकदा पाहू शकतात बॅटची कडा हलकीशी लागली आणि पंचांचा इशारा. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. आता धावा गरजेचे आहेत. सिंगल येऊ दे, डबल येऊ दे, चौकार, षटकार. समायरा काव्या फायटर्स या टीमचे ओनर अमर पाटील आपण पाहतोय. ते म्हणतात की आता कशाही पद्धतीनं का होईना धावा येणं फार गरजेचं आहे. यावेळी मात्र अगदी स्टँडर्ड डिलिव्हर करण्याचा, कव्हरच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता, तो अयशस्वी राहिलाय. गोलंदाजाने अगदी अचूक हेरलंय बॅट्समनला आणि शेवटचा बॉल आलाय डॉट. या डॉट नंतर आपण पाहतोय 48वा स्कोर कार्डवर लागल्यात आणि 49 धावांची आता गरज आहे. ती शिवन्या 11 या टीमला कशा पद्धतीनं 49 धावांचा टार्गेट या ठिकाणी चेस केला जातोय ते पाहणं आता सगळ्यांसाठी अगदी गरजेचं असेल. तुम्ही पाहताय, अनुभवताय वाल्मिक पठार प्रीमियर लीग दुसरं पर्व. आजचा दुसरा दिवस आपण पाहतोय आणि या ठिकाणी नक्कीच आभार व्यक्त करेन ज्या पद्धतीनं अध्यक्ष राहुल डीजे त्यांनी या ठिकाणी आम्हाला निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणाचा स्वीकार करून या ठिकाणी आम्ही आलोत. त्याचबरोबर या ठिकाणी आभार व्यक्त करेन आमचे आदरणीय महाराज यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करेन की त्यांनी ही संधी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. पुन्हा एकदा सर्व खेळाडू संघमालक यांना या ठिकाणी मी नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन देईन आणि त्याचबरोबर बेस्ट ऑफ लक सगळ्यांना की पुढच्या मॅचेससाठी. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि आजच्या दिवसासाठी मी इथून आपली रजा घेतो. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज आपण पहिल्या डावामध्ये ऐकलाच्या दुसऱ्या दिवसामध्ये एक तंत्रशुद्ध समालोचन आणि चांगला आवाज सातत्याने जर पाहिलं तर पाटण तालुक्याशी जोडलेला आवाज, हक्काचा आवाज आमचे मार्गदर्शक आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सर यांचा आवाज आज भरपूर बिझी शेड्यूलमधून त्यांनी आपली उपस्थिती या स्पर्धेला दाखवली. त्याबद्दल आयोजन समितीच्या माध्यमातून नामदेवजी साळुंखे जे कार्याध्यक्ष आहेत वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनचे, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. आदरणीय दत्तात्रय म्हात्रे सरांचा स्वागत सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होते. आदरणीय नामदेवजी साळुंखे साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. दत्तात्रय म्हात्रे सरांचा मायेचे उपदार शाल, त्याचबरोबर प्रेमाचं सौंदर्याचं प्रतीक आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थातच सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण दत्तात्रय म्हात्रे सरांचा स्वागत सन्मान या मुख्य अतिथी कक्षामध्ये करणार आहोत.
हॅलो हॅलो. चेक. तर टॉससाठी आम्ही दोन्ही टीमला कॉल देऊ, जिथे टॉस कबॉस या मंचावरती जोडले जातील रुपेजी पाटील सर. चला या दोन्ही टीम. चला बाबू शेळके आणि सुरेश शेळके साहेबांचा संघ विराट स्मृती 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल जिवलग मित्र परिवार आणि वैभव स्मृती 11. दोन्ही टीमला विनंती करेन की या टॉस साठी लगेच इथे मात्र नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल. आणखी एक मोठी मॅच आपल्या भेटीस येईल आणि विनंती करेन दोन्ही टीमच्या कॅप्टनना इथे आणि अविनाशजी कोळेकर या आपल्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. अविनाशजी कोळेकर इथे आपण पाहायला गेलं तर उपस्थित आहे, त्यांच्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि या दोन्ही संघ मात्र इथे उपस्थित असतील त्यांच्या दोन संघ कर्णधारांच्या उपस्थितीमध्ये आणि इथे अविनाशजी साहेब यांच्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. वैभव स्मृती हेड चॉईस केला आणलेला आहे. हेड काय निर्णय असेल? बॉलिंग आपल्याला पाहायला मिळतं आणि या सकाळच्या सत्रामध्ये इथून क्षेत्ररक्षण करत असताना 5 षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल आमचा. काय म्हणाला आज आयोजनाविषयी क्रिस्टल ट्रॉफी ही घेण्याचे स्वप्न साकार प्रत्येकाचं मात्र असणार आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून काय रणनीती आखली गेली या लीगसाठी? रणनीती सिंपलच आहे, जसा प्लेयर येईल त्याची रणनीती चेंजच होत. सगळे प्लेयर उपस्थित आहेत का? आजचा शनिवार आहे. हा उपस्थित आहेत. डेफिनेटली यांचे सगळी प्लेयर आपल्याला खेळताना पाहायला मिळते. तुमची सर्व टीम आज इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल का? आमचा संघ मालक पण नाही आला आणि कॅप्टन पण नाही आलेला अजून. संघ मालक नाही, कॅप्टन ही आले नाही, तरी पण आपण बेस्ट ऑफ लक तुम्हाला मात्र दिलं जाईल. इथून मॅच ऑन होईल आणि तिथे जोडले जातील राठोड सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर, धन्यवाद. आपण रुपेश पाटील सरांना आपण ऐकला. चला बॉलिंग करणारा टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये अजूनही आलेला नाही आहे. धन्यवाद सर. आपण दत्तात्रय सरांना ऐकला. नवी मुंबईतील बुलंद आवाज तुमच्या भेटीला. चला स्पर्धेला सुरू होण्याआधी गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यसु सर्वदा सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. 14 विद्या 64 कला 4 वेद आणि बाप्पा माझा गणराया. गणरायाला नमन, गणरायाला नमन आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो.
हॅलो 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 चला बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. वेलकम बॅक आलेले सर्व तमाम मायबाप प्रेक्षक, सर्व क्रीडा रसिक. पुन्हा मी राहुल राठोड या वाल्मिकी पठार प्रीमियर लीग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. आलेले सर्व तमाम मायबाप क्रीडा रसिक, जमलेले सर्व प्रेक्षक, अतिथी मान्यवरांचं स्वागत. मी राहुल राठोड वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025च्या घमासाणामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. बॅक टू द क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रवाना होतो. 10 धावा फलकावरती आहे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॉलच्या खाली फिल्डर, कॅच ड्रॉप झाली. कॅचेस विन द मॅचेस. झेल दान दिलाय, सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे जाते 11 धावा. धाव फलकावरती सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. ओव्हर नंबर 2 सध्या प्रगतीपथावर असताना 49 धावांचा पहाडला करायचा आहे. इंद्रजीत सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपण त्यांना पाहताय. ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित आणि विनायक. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकाल ओमसाई MTC माझ्या बरोबर जुडलेली आहे, त्यांनाही तुम्ही पाहताय. त्यांची टेक्निकल टीम माझ्या बरोबर जुडलेली आहे. सेकंड ओव्हर सध्या आपण पाहताय या क्रीडांगणावरती. वाल्मिकी पठार प्रीमियर लीगचा घमासान आपण घणसोलीच्या क्रीडांगणावरती आपण अनुभवताय. यावेळेला फटका चांगला आहे, कार्पेटच्या साह्याने खेळलाय. खूप चांगला फटका, बॉटमहँडचा चांगला वापर झालाय. बॉल डीप मध्ये चाललाय. पंच गुरुनाथ पाटील सरांना तुम्ही पाहताय. विनोद सरांना, विनोद भगत सर असेल, त्याचबरोबर 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 13च्या घरामध्ये 13 धावा. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर असताना 49 धावांचा पहाडला करायचा आहे. यावेळेला कव्हरला खेळलाय. बॉल बुलेटच्या वेगाने चाललाय. बॉल क्षेत्ररक्षकाला भेदून, नो डाऊट, नो चान्स. बॉल कव्हरची दिशा फाडून फोडून बॉल सीमा पार. धावा मिळताय 4. येतोय चौकार. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक खेळलाय. चांगलं शॉट सिलेक्शन. कव्हरला खेळलाय. विनायकच्या बाट मधून धमाका आलाय. बॉल वेगानं निघालाय, कव्हरला निघालाय. बॉल सीमा पार. विनायक साळुके ऍज अ आयकॉन, टीमचा करता धरता, टीमचा बॅकबॉन सध्या बॅटिंग करतोय. विनायक साळुंकेला आपण पाहताय. इंद्रजीत बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हरला.
यावेळेला खराब बॉल आहे, खराब गॉल, गोलंदाजाला दंडित केला. No+1 आहे. यस, विनोद भगत सरांचा सिग्नल येतोय की No+1 आहे, म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. पुढचा बॉल आहे फ्री हिट. यस सर, फ्री हिट आहे ना. फ्री हिटची संधी, उघडा डोळे पाहणी, स्पर्धा आहे सुपर हिट आणि बॉल आहे फ्री हिट. आपण सध्या पाहताय फ्री हिटची संधी, फ्री हिटची संधी आणि त्या संधीचं सोडं करण्यासाठी फटका चांगला होता. फिल्डर आहे, बॉल पकडेल, फेकेल, चांगलं कॅच सिलेक्शन आपण पाहताय. याही वेळेला मिळते सिंगल. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 20 धावा. धाव फलकावरती शेवटचा बॉल शिल्लक आहे. इथे पहा, पुरा चांगला बॉल आहे, खोलवर टप्प्याचा बॉल इंटू द ब्लॉक होल. पंचांकडे स्ट्रॉंग अपील होती, खोलवर टप्प्याचा बॉल. यस, पंच विनोद सरांचा सिग्नल आला, लेग बाय आहे, पायावरती बॉल स्पर्श झाला, त्यामुळे सिंगल मिळते. सिंगलच्या साह्याने 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 21च्या घरामध्ये 21 धावा. यानंतरच्या मॅच मध्ये आपण पृथ्वीराज यादव या खेळाडूला इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत, ज्या खेळाडूने आपल्या वाल्मिकी पठारचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलंय, ज्या खेळाडूने TDPL गाजवली, ज्या खेळाडूने रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, गोवाच्या स्पर्धा कव्हर केलाय, आखाती देशांमध्ये जाऊन अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत. आपल्या वाल्मिकी पठार तालुक्याचा एक बेतात बादशाह. याच्यानंतर आपण इन ऍक्शन मध्ये मिस्टर पृथ्वीराज यादव या खेळाडूला आपण पाहणारच आहोत. सध्या ओपनच्या क्रिकेटच्या स्पर्धाही तो सध्या कव्हर करतोय. ओव्हर नंबर 3 मध्ये रणजित जाधव आलाय. पाटण तालुक्यामधील आणखीन एक मोठं नाव ॲज अ आयकॉन. हे बाटल, हे संघर्ष आपण पाहताय, एका बाजूला आयकॉन तर एका बाजूला आयकॉन. हे कॉम्बिनेशन, हे बॅटल, हे संघर्ष. एका बाजूला शिवण्या 11 त्यांच्या विरोधामध्ये समर्या काव्या फायटर्स. या टीमच्या दरम्यान हे चाललेलं युद्ध, या 2 टीमच्या दरम्यान हे चाललेलं महायुद्ध आपण क्रीडांगणावरती पाहताय. यावेळेला स्लोअर वन बॉल पिक करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय, बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, कॅचेस विन द मॅचेस. जेल याही वेळेला धरतीला दान दिलाय. कॅच सुटा, बॉलर का दिल तुटा. जेल धरतीला दान दिलाय. पुन्हा एकदा कॅच निसटली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहताय ओमसाई MTC.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं प्रेक्षेपण आपण सध्या इथे पाहताय. 22 धावा धाव फलकावरती झालेल्या आहेत. ओव्हर नंबर 3 सध्या प्रगती पथावर असताना यावेळेला पहा, कट करण्याचा प्रयत्न, कव्हर पॉइंटला गोशांकी क्षेत्र आहे. इथे फक्त एकापेक्षा जास्त धाव इथे मिळणार नाही आहे. बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. सिंगल मिळते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या 23च्या घरामध्ये 23 धावा. 49 धावांचा पहाटलाग करायचा आहे. विनायक सध्या संघर्ष करतोय. एका बाजूला आयकॉन तर एका बाजूला आयकॉन. हे कॉन्टेस्ट, हे बलाढ्यवान झुंज आपण पाहताय. बॉलर पुन्हा एकदा तयार. यावेळेला फुल टोस होता, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला, मिड विकेटला बॉल गेलाय, चांगला थ्रो आलाय. सिंगल मिळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या पुन्हा पुढे जाते. धावा धाव फलकावरती 24 धावा. चांगलं षटक आपण सध्या पाहत आहे. रणजित बॉलिंग ट्रॅक वरती. चोवीस धावा. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर जाणार. 49 धावांचा पहाटलाग करायचा आहे. संघर्ष निर्माण झालीये. मोठी बलाढ्यवान झुंज आपण पाहत आहे. यावेळेला स्लोअर वन आहे. याही वेळेला पिक करण्याचा प्रयत्न, बॉल खेळलाय थ्रू द कव्हर. फिल्डर फील्ड करेल. खराब फिल्डिंग आहे. फिल्डिंग खराब झाली आहे. पाहताच क्षणी महाराज, फिल्डिंग जशी खराब झाली, पाहताच क्षणी एकेरीला दुहेरीमध्ये हे चांगल्या रीतीने कन्वर्ट केला आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट्स. हे चांगलं बॅटल आपण पाहत आहे. आंखों ही आंखों इशारा किया, सिंगल को डबल में कन्वर्ट किया. हे चांगलं कॉन्टेस्ट. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या 26च्या घरामध्ये 26 धावा. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावर असताना षटक क्रमांक 3 प्रगती पथावर आहे. 49 धावांचा पहाटलाग करायचा आहे. टीम सवण्या 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये समायरा फायटर्स. यावेळेला भन्नाट वेग आहे. चांगला बॉल, परंतु पंच वळत आहेत. वाईट बॉल आहे. दिशा खराब आहे. पंच महेश पिसाळले सरांचा सिग्नल येतोय की वाईट बॉल आहे. अवे महेश मिसाळे सरांचा सिग्नल आलाय. वाईट बॉल आहे. पुन्हा टाकावा लागेल. दिशा थोडी खराब आहे असं म्हणतायत. यावेळेला पुन्हा एकदा, यावेळेला चांगला बॉल आहे. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर बॉलनं विकेट किपरचा वेध घेतलाय. चांगल्या बॉलची पिचिंग होते. बॉल आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही आहे. चांगला बॉल, बॉलनं विकेट किपरचा वेध चांगल्या रीतीने घेतलाय.
चांगल्या बॉलची पिचिंग होते. 27 धाबा धाव फलकावरती आहे. 49 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथे पुन्हा एकदा चांगला बॉल भन्नाट वेग धारण केलाय. बंदुकीची गोळी कशी वेगानं निघते, अक्षरशः वेगानं निघालाय. भन्नाट वेग धारण केलाय. वाल्मिकी पठार तालुक्यातला एक वेगवान गोलंदाज, एक भन्नाट वेग आहे. वेगावरती स्वार निर्माण झालाय. प्रचंड वेग धारण केलाय. ओव्हरची झाली आहे समाप्ती. धावा झालेल्या आहेत धावफलकावरती 27. अक्षय कदम माझ्या बरोबर जुळलाय स्कोरर मध्ये. संपूर्ण स्पर्धेचा लेखाजोखा, या स्पर्धेची संपूर्ण माहिती माझ्या बरोबर जोडवण्याचं काम अक्षय कदम यांची मोलाचा वाटा राहिलेला आहे. 27 झालेले आहेत धावफलकावरती. 12 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय. 12 मध्ये बनवायच्या 22. सध्या ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. 12 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये पहिला सामना आपण पाहत आहे आजच्या दिवसातला. आणि पहिल्या सामन्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे. 12 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन आपण घणसोलीच्या क्रीडांगणावरती आपण पाहत आहे. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग सन्माननीय आदरणीय राहुल डीजे यांच्या संकल्पनेतून साकार झालेली भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपण ही सध्या पाहत आहे. 12 बॉल आणि 22 धावा. एक विद्यमान अध्यक्ष आमचे जवळचे मित्र राहुल डीजे. ॲज अ क्रिकेटर आपण त्यांना सातत्याने पाहत असतो. दोस्तीची दुनियेतील राजा माणूस प्रवीण वंडुस्कर महाराज यांच्या दुनियेतील, दोस्तीचे दुनियेतील एक राजा माणूस. अतूट नात्याने जुळलेली ही मैत्री, विणलेली मैत्री आपण त्यांना सातत्याने पाहत असतो. चला 12 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल कॅमेरामॅन अतिशय छायाचित्र संपूर्ण व्यासपीठ आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये कॅमेरामॅनला तुम्ही पाहताय. अप्रतिम दर्जाचं ओमसाई MTC व टेक्निकल टीम फराड कंपनी माझ्या बरोबर जुडलेली आहे. अक्षय म्हात्रे व टेक्निकल टीम फराड परिवार हाही माझ्या बरोबर जुडलाय. बारा बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन आहे. वडा मॅच, पहिली मॅच ऑन आहे. चला पंच परमेश्वर विनोद सर, टाइमर सुरू आहे, याचीही दखल तुम्ही देखील घ्या. वेळेचे बंधन ठेवा. वेळ कुणासाठी थांबत नाही. मी आल्याला उल्लेख केला मित्रांनो, वक्त किसी का गुलाम नहीं होता, जो वक्त के साथ चलता है वो वक्त का साथीदार होता है. वेळ कुणासाठी थांबत नाही विनोद सर, वारंवार उल्लेख तुम्हाला मी तो करतच राहीन. चला 12 बॉल 22 धावांचं इक्वेशन आहे. वडा मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती प्रशांत कदम आलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये 4 मध्ये आलाय. 12 बॉल 22. मोठा फटका मारण्याचा माणस, फटका बसलाय, फटका फसलाय. बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक, मोठा मासा जाळ्याला अडकलाय. विनायक गॉन गॉन गॉन, फलंदाज बाद. मोठा मासा जाळ्याला अडकलाय. बड़ी मछली फसी जाल में, बड़े विकेट का बथन. पांडुरंग तिथे होता. पांडुरंगाच्या हातामधून झेल निसटणं ही दुर्मिळ गोष्ट आहे. पकडले कॅच, संपला बॅटरचा के. विनायक गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला अनिकेत शेडगे. आणखीन एक मोठं नाव, आणखीन एक पाटण तालुक्यातील मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये आलाय. वाल्मिकी पठार मधील आणखीन एक मोठं नाव मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. 11 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. अनिकेत शेडगेला सुवर्ण संधी आहे. ही संधी आहे स्वतःला हिरो बनवण्याची. त्या संधीचं सोनं करेल का, हाही प्रश्न पडलाय. 11 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन या मॅच मध्ये. अकरा बॉल 22 धावा. बॉलर पुन्हा एकदा तयार. इथे पहा, चांगला बॉल आहे. क्या बॉल आहे, काय बात आहे, क्या बात आहे, फंटास्टिक आहे. सबमरीन डिलिव्हरी, ओ माय गॉड. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल बॉलनं विकेट किपरचा वेध कशा रीतीने घेतलाय, तो बॉल कैद कशा रीतीने झालाय. ओमसाई MTC माझ्या बरोबर जुडलेली आहे. कटरचा वापर अप्रतिम झालाय, अप्रतिम. बॉलनं विकेट किपरचा वेध, बॉल आणि बॅटचा संपर्क होताना दिसत नाही आहे. चांगल्या टप्प्याचा वापर झालाय. यष्टीरक्षकाची भूमिका अप्रतिम त्याच्या बरोबर झालेली आहे. चांगलं विकेट किपर, तमाम काम चोख बजावलाय. 10 मध्ये 22. यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल आहे. क्या बात आहे, सबमरीन डिलिव्हरी, अप्रतिम दर्जाचा बॉल. बॉलनं विकेट किपरचा वेट, सलग दुसरा डॉट बॉल. चांगला बॉल, चांगल्या बॉलची पिचिंग होते, चांगली गोलंदाजी. सध्या आपण क्रीडांगणावरती पाहताय. 9 बॉल
आणि 22 धावांची आवश्यकता. 12 मध्ये 22 करायच्या होत्या. रुपेश सर, प्रवीण सर, कहाणी में ट्विस्ट. सामन्यामध्ये पुनरावृत्ती निर्माण झाली आहे. 9 बॉल आणि 22 धावांचं इक्वेशन. वॉट अ मॅच. कमबॅक करावं लागेल. शिवण्या 11 टीम. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेला पुन्हा झेल ड्रॉप, कॅच ड्रॉप. चला कॅच ड्रॉप झाली. बॉलरने सांगितले चालेल, हरकत नाहीये, जाऊ द्या, इट इज ओके, आपण पुन्हा कमबॅक करू, हरकत नाहीये, बॅक करा, मोटिवेट करा, त्याला पुन्हा संधी द्या. हे चांगलं क्रिकेट आपण पाहताय. सिंगल मीटिंग. एखादा खेळाडू जर फॉर्म मध्ये नसेल त्याला बॅक करा, त्याला मोटिवेट करा, त्याला पुन्हा संधी द्या. हे चांगलं क्रिकेट आपण पाहताय. 8 बॉल आणि 21 धावांचं इक्वेशन आहे या मॅच मध्ये. इथे पाहू शकाल 8 बॉल मध्ये 21. दिशा खराब आहे. विनोद भगत सर म्हणतात व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. व्हाईट +1 म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री. या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. 2 धावाच्या बरोबर 2 धावाच्या मदतीने टीमची धावसंख्या 30च्या घरामध्ये. 8 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. 8 बॉल आणि 19. यावेळेला स्लोअर वने हुक केलाय, मिड विकेटला उडवलाय, बॉल शॉर्ट आर्म पुल केलाय. पुल इज अ सक्सेसफुल, पुल पॉवरफुल, पुल वंडरफुल आणि पुल डिलाइटफुल. बॉल सीमा पार, मिड विकेटची दिशा फाडून फोडून येतोय षटकार. ठोकलाय अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक. वाल्मिकी पठार प्रीमियर लीग षटकार. सुमित मानेच्या बाटमधून धमाका आलाय. सुमित मानेच्या बाटमधून सामन्यामध्ये कमबॅक करणारा षटकार आलाय. 7 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता. वॉडा मॅच. सामना ऑने, सामना चुरशीचा झालाय. इथे चांगला बॉल आहे. हे चांगलं कमबॅक, हे चांगलं कमबॅक, ही चांगली पुनरावृत्ती. भन्नाट वेग. ओव्हरची झाली आहे समाप्ती. पंचबाईचा इशारा कळताय आमच्यापर्यंत. सिंगल टीमच्या खात्यामध्ये आढळते. सिंगलच्या बरोबर टीमची धावसंख्या 37 या आकड्यावरती. 37 धावा. आता 6 मध्ये करायच्या 12. जिंकण्यासाठी 6 बॉल बनवायच्या 12. एका बाजूला शिवण्या 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये समया फायटर्स. या 2 टीमच्या दरम्यान हे चाललेली लढाई, हे चाललेलं भलाटेवाण सामना आपण सध्या क्रीडांगणावरती पाहताय. समायरा काव्या फायटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवण्या 11. हे 2 संघ, हे 2 बाटल एकामेकांच्या विरोधामध्ये. 6 मध्ये बनवायच्या 12. चला याच्यानंतरची मॅच. ज्या टीमला टॉस इथे जिंकलंय निर्णयाची अंमलबजावणी करा. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या. मला वाटतं यानंतरच्या मॅच मध्ये पृथ्वीराज यादव महाराज इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. वाल्मिकी पठार मधील एक मोठं नाव, ज्या खेळाडूने आपलं गाव साता समुद्रा पलीकडे नेलाय. सळवे गावाचा खेळाडू. वाल्मिकी पठार मधील सळवे गाव एक छोटंसं गाव आणि त्या गावामधून ज्या खेळाडूने आपलं गावाचं नाव साता समुद्रा पलीकडे नेण्याचं काम त्याने केलंय. सध्या आपण त्यालाही इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत यानंतरच्या मॅच मध्ये. सातत्याने मी उल्लेख केला मित्रांनो, चॅम्पियन ट्रॉफी असेल, रत्नागिरीची स्पर्धा त्याने गाजवली आणि त्याचबरोबर TDPL, NMPL अनेक स्पर्धा तो सध्या कव्हर करतोय. बॅक टू द क्रिकेट. 6 बॉल 12चं इक्वेशन आहे. यावेळेला पाहू शकाल व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. बॉलरला दंडित केलाय. बॉलर ट्रॅक वरती. बॉलर आपण पाहताय संस्कार मोहिते. संस्कारच्या खांद्यावरती संपूर्ण मॅचची जबाबदारी, संपूर्ण मॅचचं चित्र आपल्या खांद्यावरती सोपवलेलं आहे. 5-6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेला पुन्हा खरा बॉल आहे. खरा बॉल. नो बॉलची सांगता होते. कमरेच्या वरती आहे. महेश सर म्हणतायत नो बॉल आहे. पुढचा बॉल महेश सर फ्री हिट असेल. जस्ट फ्री हिट आहे. उघडा डोळे पहा नीट. स्पर्धा आहे सुपर हिट आणि बॉल आहे पुढचा फ्री हिट. फ्री हिटची संधी आहे. जिंकण्यासाठी 6 मध्ये बनवायच्या 9. मॅच ऑन आहे. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. दुष्काळामध्ये 13वा महिना आणि आधीच कर्जबाजारी आहे. कमबॅक करावं लागेल. 6 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. फ्रीटची संधी. त्या संधीचं सोनं करण्यासाठी मोठा फटका मारण्याचा मानस. सिंगल मी ते
कमबॅक करू शकतो. आताही संघ पुनरावृत्ती करू शकतात. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. फुल पैसा वसूल झालाय हा सामना. पैसा वसूल सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना. 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. बॉडा मॅच 5 मध्ये करायच्या 8, जिंकण्यासाठी 5 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता. ओव्हर द विकेट मोठा फटका मारण्याचा मानस फटका बसलाय. बॉल चला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 2 धावा मिळत आहे. 2 धावाच्या बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. धावा धावफलकावरती 43. 4 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये काय होणार, काय बिघडणार. आपण पाहताय वाल्मिकी पठार प्रीमियर लीग 2025 चा घमासान, 2025 चा महासंग्राम, 2025 चा हा थरार आपण सध्या अनुभवताय. 4 बॉल आणि जिंकायला बनवायच्या 6. कंपल्सरी आहे का समान गुण? 4 मध्ये 6. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय मिड विकेटला आणि बॉल चाललाय विजयी. विजयी आलाय की काय पंच म्हणतायत. विजयी षटकार. सामना फिनिश. महेंद्र सिंग धोनीच्या स्टाईलने आपल्या नावाचा इरादा स्पष्ट केलाय. बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. बॉल सीमा पार. येतोय षटकार.